15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द झाला पाहिजे ही सर्व स्तरातील शिक्षण विभागातनं सर्वांचीच मागणी आहे। हा कडक नियम कशासाठी केलेला आहे? मुळात आपणच ह्या सगळ्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा गेले 15 ते 20 वर्षापूर्वीपासून सुरू केल्या आणि मागेल त्या ठिकाणी मागेल त्या शाळा ओपन करायला परवानगी आपणच दिली। करा फी गोळा आणि चालवा तुमची शाळा, हे जे काही षडयंत्र वापरलं होतं 15-20 वर्षापूर्वीपासून, हे केवळ मराठी माध्यमाच्या शाळा संपवायच्या, बंद करायच्या, तिथले अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत त्यांचं समायोजन करायचं, असं जे कुटील कारस्थान जे आपण चालू केलेलं आहे, हे एकीकडे मराठी भाषेला दर्जा द्यायचा, राज्यभाषा म्हणून द्यायचा, त्याला राजपत्रित करायची आणि दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडायचं। तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यावरचा शिक्षक हा शाळेमध्ये पूर्ण वेळ ज्ञानदानाचं काम केलं पाहिजे, ही मात्र भावना कोणाची नाही आहे। आणि केवळ शिक्षकाला शालाबाह्य कामं द्यायची, तो जितका बाहेर बाकीच्या कामामध्ये गुंतून राहील आणि त्याच्या दैनंदिन शाळेकडे दुर्लक्ष होईल, हे जे काही धोरणं चाललेत आणि आता जो शासन निर्णय काढलेला आहे तो शासन निर्णय रद्द झाला पाहिजे। अन्यथा आम्ही राज्यभर सर्व स्तरांवरती पालक, विद्यार्थी आणि शिक्षक हे रस्त्यावर उतरू, हे आपणाला इशारा देत आहे।